शेतकरी बांधवांनो, पावसाळा चालू झाला आहे आणि रासायनिक खताचं व्यवस्थापन आपण करतोय. तर खत असं बगलनं जे आहे ते पडून माती आड झालं पाहिजे, मुळांच्या कार्यकक्षेमध्ये गेलं पाहिजे, अशा पद्धतीनं टाका. काही ठिकाणी आता मी बघतोय उसावर टाकतायत. आता बघा, जसं या ठिकाणी खताच्या पार्टिकलचे डिपॉझिट, आता हे जे आहे हे आपण चटणी पोटॅश म्हणतो, तो या ठिकाणी पडतोय. जसं इथं या ठिकाणी आता मी परत दाखवतो बघा, हे उसाच्या बेचक्यामध्ये अशा पद्धतीनं खत जे आहे ते हे पडतो. तर ह्याच्यामुळं पानं जे आहे ते सरपटून जायची शक्यता असते आणि त्याची इंजुरी म्हणजे ह्याचं एक वेगळा विपरीत परिणाम जो आहे तो ऊस पिकावर होऊ शकतो. तर ती काळजी घ्या. शेतकरी जे आहे ते असं मजुरांच्या माध्यमातून फेकून देताना असं ह्याच्यावर पानांच्या बेचक्यात वगैरे प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की ते तशा पद्धतीनं पडणं चुकीचं आहे. ऊस पिकासाठी, त्याच्या पानासाठी ते घातक आहे. तर खत टाकत असताना ह्याला साईडला पडू द्या आणि नंतर बरोबर आपण जर खाली उकरून जर बघितलं तर या ठिकाणी जारवा असतो त्याचा, तर ते मुळांच्या कार्यकक्षेमध्ये जे आहे ते त्या पद्धतीनं जातं. असं नाही की त्या ठिकाणीच पानांवर किंवा त्या बेचक्यांमध्ये पडावं. आता काही ठिकाणी 200-500 सारख्या व्हरायटीमध्ये असं जर खत बेचक्यामध्ये पडलं तर त्या ठिकाणी लगेच जे आहे ते आपल्याला पांगशासुद्धा फुटायची त्या ठिकाणी शक्यता असते. तर ती जी आहे ती काळजी आपण सर्वांनी जी आहे ती घेणं गरजेचं आहे.